की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न परमपूज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 14 एप्रिल 2026 रोजी या शहरासह जिल्ह्यामध्ये साजरे करण्याचं उद्दिष्ट आम्ही मनोमन ठेवलेलं आहे. या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, रमाई, भीमाई, जिजाऊ या राज्यात देशात जे जे थोर महापुरुष, त्या थोर महापुरुषांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी, विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत. या जयंती मिरवणुकीमध्ये जे पारंपरिक कलाकार आहेत, हलगी वादक असेल, ढोल ताशा असतील, ढोलकी असेल, समळ असेल, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये जे काय पारंपरिक वाद्य आहेत, कर्नाटक असेल, केरळ असेल, या सगळ्या भागातून हे जयंती उत्सव साजरे करण्यासाठी हे जे काय जुने पुराणे वाद्य आहेत ती वाद्य आम्ही या ठिकाणी त्याला पाचारण करणार आहोत. आणि कुठलीही डॉल्बी मुक्त निश्चितपणे ही मिरवणूक आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. आज या जयंती उत्सव समितीची बैठक झाली आणि या जयंती उत्सव समितीच्या बैठकीमध्ये ह्या शहरातील सर्व समाज बांधवांनी सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी या जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष सन्माननीय प्रवीण आबा सूर्यवंशी, जे की ते सांजा या गावातील आहेत, समाजात काम करत गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. जाती जातीमध्ये विचार पसरवण्याचं काम, चांगले विचार पोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. त्यांना सर्वानुमते या जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून म्हणजे समाजात एक प्रतिष्ठा कायम ठेवावी, समाजातल्या विविध माणसाला न्याय मिळवून द्यावा, असे आमचे पत्रकार सन्माननीय सुधीर भाऊ पवार यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते या ठिकाणी निवड झालेली आहे. पत्रकारिता करत असताना समाजातल्या घटकापर्यंत, सामान्य माणसापर्यंत, तळागाळापर्यंत त्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं काम, शासन दरबारापर्यंत त्यांच्या जे काही न्याय मागण्या आहेत त्या पोहोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुधीर पवार यांनी केलेलं आहे. यांच्याही कामाचा अनेक दिवसापासूनच्या पत्रकारितेचा विचार करून या शहरातील सर्व समाजातल्या लोकांनी त्याला या जयंती उत्सव समितीचं कार्याध्यक्ष केलेलं आहे. निश्चितच या जयंतीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विचार, महापुरुषाचे विचार पोहोचवण्याचं काम हे दोघ जण करतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतोय. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आणि नानाची, धनंजय नाना शिंगडे यांची 33वी जयंती, या जयंतीच्या निमित्ताने आज येणाऱ्या 14 एप्रिल रोजी जी जयंती आहे ती जयंती नसून सर्व समाजाचे एक विचार करायची आणि सर्व समाजाला एकत्र आणायची आमची सर्वांची ताकद आहे. आणि ही ताकद सर्वानुमते एकमताने सर्व आम्ही एकत्र झटून ही सर्व विचार तळागाळात पोचवून रुजून ही जयंती महाराष्ट्रात एक नवीन आदर्श तयार करणार आहेत. आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने सर्व जाती धर्मातील सलोखा कायम राखायचा. आणि इथून पुढे जे आमचं काही नियोजन आहे जयंतीचं 2 महिने अगोदरच आम्ही सुरुवात केली, कारण ह्याचं नियोजन डॉल्बी मुक्त जयंती आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक वाद्य. ही पारंपरिक वाद्य ही आपल्या राज्यातले नसून बाहेरल्या राज्यातले आम्ही आणायचे आमची एक मानसिकता आहे. आणि ह्या जयंतीनिमित्त आज ग्रामीण भागाच्या सर्वसामान्य माणसाला एवढा मोठा न्याय मिळवून दिलाय आणि ग्रामीण भागाचा स्तर उंचावण्याचं कार्य आज नानाने
आणि सर्व आतापर्यंत झालेले अध्यक्ष मान्यवर यांनी आम्हाला एकमताने ग्रामीण भागाला संमती दिली आणि तसेच माझ्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून सुधीर भाऊ आपले पत्रकार बांधव आहेत, त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला आज जयंतीला आजपर्यंतच्या जयंतीमध्ये त्यांनी लाख मोलाचा वाटा त्यांनी घेतलेला आहे आणि आज पण आमच्या खांद्याला खांदा लावून ते आमच्या सोबत आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय महाराष्ट्र.